नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी कामगार विभागाची एक जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये निरीक्षक या पदाबद्दल ही जाहिरात होती आणि आज त्यामध्ये एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. जागा तेवढ्याच आहेत. फक्त काय आहे या ठिकाणी जे अलॉटमेंट करण्यात आलेली आहे म्हणजे जे कास्ट किंवा कॅटेगरी वाईज जे डिस्ट्रिब्युशन आहे ते इथं थोडा बदल करण्यात आलेला आहे. विशेषतः या ठिकाणी ह्या दोन ठिकाणी. त्याचंच हे एक प्रकारचे शुद्धीपत्रक जे आहे हे कामगार विभागाच्या वेबसाईटवर आलेलं आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. निश्चित तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी विशेषतः या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे, सुरक्षा रक्षक मंडळ त्यामध्ये बृहन्मुंबई आहे, ठाणे जिल्हा, सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणची जी 7 पदं होती तर ही सध्या सुद्धा काय आहेत 7च पदं आहेत. परंतु यामध्ये या ठिकाणी फक्त बदल जो झालेला आहे तो ह्याच्यामध्ये की एक जागा जी आहे या ठिकाणी की जे इथं चेंज झालेला आहे, बरोबर. तर या ठिकाणी अराखीव पदाची जी जाहिरात होती किंवा जागा होती ती इथं चेंज झालेला आहे. ठीक आहे. तर सध्या या ह्याच्यामध्ये की एस साठी एक जागा आहे सर्वसाधारणसाठी. त्यानंतर या ठिकाणी की टोटलमध्ये जर पाहिले तर एकूण पदे जी आहेत ते किती आहेत 7 आहे, जे पूर्वी सुद्धा 7 होते. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये हा झालेला बदल आहे. यामध्ये की हे जे 7 चे जे डिस्ट्रीब्युशन आहे, एकूण 7 पदाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये 4 पदं जी आहेत ते सर्वसाधारण आहे. ओके. आणि त्यामध्ये अराखीवला किती आहेत हे 2 पदं आहेत. ओके. त्यामध्ये एक महिलाला राखीव आहे. ओके. राखीव पद महिलांसाठी आहे आणि त्याचबरोबर काय आहे माजी सैनिकांसाठी पद आहे. तर या ह्याच्यामध्ये आता एकूण पदं जी आहेत या ह्याच्यामध्ये हे 2 जे पदं आहेत हे महिलांसाठी आलेले आहेत, हे 2 पद. मग एक तर काय आहे अराखीव पदामधलं एक पद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे की या ह्याच्यामध्ये की या ठिकाणी एक पद आहे. अशा पद्धतीने हे 2 जे पदं आहेत हे काय आहेत या ठिकाणी एकूण पदे इथं देण्यात आलेले 2. ओके. तर त्यानंतर या ह्याच्यामध्ये सेकंड जे आहे, आता ह्याची जी PDF आहे ही डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. सेकंड जे आहे तर या ठिकाणी सुद्धा सेम पदं आहेत, 7च पदं आहेत. तर यामध्ये हे 7 पदांचं 5 जे पदं आहेत त्या ठिकाणी वरचे 7 पद आणि या ठिकाणी हे एकूण 5 पद. याचं फक्त या ठिकाणी काय आहे डिस्ट्रीब्युशन चेंज झालेलं आहे. त्यामध्ये एकूण पदं जे आहे हे 5 आहे. त्यामध्ये अराखीव पदं जे आहेत ही 2 आहे. ओके. आणि या ठिकाणी SC साठी जे आहे पद हे 1 आहे. आता हे पूर्वी हे पद जे होतं हे सर्वसाधारण होतं. आता या ठिकाणी हे पद काय आहे माजी सैनिकासाठी अलॉट झालेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये हे काही महत्त्वाचे बदल जे आहेत हे करण्यात आलेले आहेत. बाकी पोस्ट किंवा पद जे आहेत हे तेवढेच राहिलेले आहेत. ठीक आहे. तर याची जी PDF आहे ती आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक संपूर्ण सरळ सेवेची परीक्षेची बॅच लॉन्च केलेली आहे. अगदी ₹1499 फी आहे. त्यामध्ये सर्व सिलेबस जो आहे, सर्व परीक्षेचा सिलेबस इथं कव्हर होतो आणि सध्या ऑफर प्राईज आहे 1499 किंवा इतर ज्या एक्झाम आहे सरळ सेवेच्या त्या जॉईन करण्यासाठी, त्या बॅचेस जॉईन करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.